मित्रांनो, तसे पाहिले तर चालण्याचे 100पेक्षा जास्त प्रकारे मित्रांनो आपल्याला फायदे आहेत. त्यामधील सगळ्यात महत्त्वाचे असे 12 प्रकारचे फायदे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अशोक, तुमचा आरोग्य मित्र. आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कट्टामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, चालणे हा एक व्यायामाचा प्रकार आहे. आपण दिवसभरात किती पावले चालले पाहिजे, कशा पद्धतीने चालले पाहिजे, याची सर्व माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. मित्रांनो, ब्रिस्क वॉकिंग म्हणजे हा जगातील सर्वात सोपा आणि स्वस्त असा एक व्यायामाचा प्रकार आहे. आता आपण चालण्याचे फायदे पाहणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात पहिला फायदा म्हणजे चालण्यामुळे आपले पैसे वाचतात. हो, कारण आपण कधीही आजारी पडत नाहीत. आजारी न पडल्यामुळे आपण कधीही दवाखान्यात जात नाही आणि दवाखान्यात न गेल्यामुळे आपले पैसे वाचतात. जास्त ऑक्सिजन घेतल्यामुळे आपल्या फुफ्फुसाची ताकद तर वाढते, पण जे शरीरातील जे टॉक्झिन्स असतात ते बाहेर निघण्याससुद्धा मदत होते. तसेच आपल्या फुफ्फुसाचे स्नायू मजबूत होतात व हवेतील प्रदूषण व इतर प्रदूषण जे आहे त्या प्रदूषणाशी सामना करण्यासाठी फुफ्फुसाची ताकद वाढते. यानंतरचा जो पुढचा फायदा आहे मित्रांनो, ते म्हणजे आपली पोटाची पाचन क्षमता वाढण्यास चालण्यामुळे मदत होते. असे का होते मित्रांनो, ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस आपल्या शरीरातील पूर्ण स्नायू हे वर्कआउट होतात आणि जे आपण भोजन घेतो त्यामधले जीवनसत्व घेण्याची जी क्षमता असते मित्रांनो, ती एकदम चांगली होते आणि आपल्याला पोटाचे सर्व प्रकारचे आजार दूर होतात. त्यामुळे आपली पाचन क्षमता वाढण्यास खूप मदत होते. जसे आपण ऊसाचा रस हा चरख्यातून काढतो, तशा प्रकारचे आपली जी आतडे आहेत ते आहारातून न्यूट्रिशन घेण्यासाठी सक्षम होतात. मित्रांनो, यानंतरचा जो पुढचा फायदा आहे तो म्हणजे आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हो मित्रांनो, हा चालण्याचा सर्वात मोठा फायदा आहे. संशोधनातून असे लक्षात आले आहे की जर आपण दररोज 21 मिनिटे चाललो तर हार्ट अटॅक येण्याचा जो धोका आहे मित्रांनो, तो 30% कमी होतो. चालण्यामुळे रक्तप्रवाह हा एकदम गतिशील होतो. तसेच त्यामुळे जे खराब कोलेस्ट्रॉल धमन्यामध्ये जे जमलेले असते ते बाजूला सरकते आणि रक्तप्रवाह हा एकदम नियमितप्रमाणे चालू राहतो. अमेरिकन हार्ट हेल्थ असोसिएशनच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीने दिवसभरात कमीत कमी 10,000 पावले चालणे गरजेचे आहे. मित्रांनो, पूर्ण जगावरती कोरोनाचे संकट आले होते, ते गेले, परंतु भारतामध्ये आणखीनही असा एक भयानक रोग आहे, तो हातपाय पसरत आहे, तो म्हणजे डायबिटीज. भारताला मधुमेहाची राजधानी म्हणले मित्रांनो पूर्ण जगामध्ये. आपण जर चालण्याचा व्यायाम केला किंवा आपण दररोज जर सकाळी कमीत कमी 30 ते 45 मिनटं सारखं चाललो तर आपल्या शरीरातील जे काही इन्सुलिन तयार होते ते इन्सुलिन पूर्ण शरीरामध्ये वापरले जाते व टाईप 2 जी काही डायबिटीज असते त्यामध्ये डॉक्टर रुग्णांना कमीत कमी दररोज 45 मिनिटे चालण्याचा सल्लासुद्धा देतात. यानंतरचा जो पुढचा फायदा आहे मित्रांनो, तो म्हणजे आपला मेंदू जो आहे तो कार्यक्षम बनतो. कारण की आपण ज्यावेळेस चालतो मित्रांनो त्यावेळेस आपण जास्तीत जास्त ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करतो व मेंदूला याचा पूर्ण प्रकारे फायदा होतो. चालण्यामुळे मेंदूच्या नसामध्ये ब्लॉकेज वाढत नाही व मेंदूचा जो स्ट्रोक आहे तो स्ट्रोक होण्याचा धोका मित्रांनो कमी होतो. मेंदूंच्या ज्या नसा असतात त्यांची कार्यक्षमता वाढते व अल्झायमर व डिमेन्शिया सारखे जे आजार असतात मित्रांनो त्याचा 48% हा धोका हा कमी होतो. यानंतर चालण्याचा जो पुढचा जो फायदा आहे मित्रांनो, तो म्हणजे आपले शरीर हे लवचिक बनते. ज्यावेळेस आपण चालतो मित्रांनो त्यावेळेस आपले स्नायू आणि हाडे हे काम करत असतात, त्यामुळे आपलं शरीर हे लवचिक होण्यास व मजबूत होण्यास मदत होते. जसे जसे आपले वय वाढते तसे तसे आपल्या शरीरातील वात व जो कोरडेपणा आहे तो वाढत जातो. तो कोरडेपणा आणि वात कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, आपण जर दररोज चाललो तर आपल्या जे सांधे असतात त्या सांध्यामधील जे वंगण असते ते टिकून ठेवण्यास मदत होते व आपले हाडे मजबूत होतात. मित्रांनो, आपले डॉक्टरसुद्धा आपल्याला सांगतात ज्यावेळेस आपण दररोज चालतो त्यावेळेस आपल्या हाडांचे तसेच सांध्याचे दुखणेसुद्धा कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, हा व्हिडिओ ज्या स्त्रिया पाहत असतील त्यांना तर माझं एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी दररोज सकाळी ब्रिस्क वॉकिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण पुरुषाच्या तुलनेत स्त्रियामध्ये हाडाचे दुखणे जे मित्रांनो ते जास्तीत जास्त वाढत जाते. मित्रांनो, यानंतरचा जो पुढचा फायदा आहे तो म्हणजे आपला स्ट्रेस कमी करण्यास किंवा तणाव कमी करण्यास चालण्यामुळे मदत होते. दिवसभरातील कामाच्या तणावामुळे माणूस सतत
नकारात्मक विचार करतो व तो नकारात्मकपणा कमी होण्यासुद्धा मित्रांनो चालण्याची खूप मदत होते. मित्रांनो, जागतिक आरोग्य जी संघटना आहे त्या संघटनेच्या म्हणण्यानुसार जर 18 ते 64 वयाच्या व्यक्तीने हप्त्यामध्ये 150 ते 300 मिनटं जर आपण चाललो तर त्या व्यक्तीचे वयसुद्धा वाढण्यास मदत होते. यानंतरचा जो पुढचा फायदा आहे तो म्हणजे कॅन्सरचा धोका मित्रांनो कमी होतो. आजकालची जी सुस्त जीवनशैली आहे त्यामुळे सुद्धा कॅन्सरचा धोका वाढतो असे WHO या आरोग्याची संघटना आहे तिचे म्हणणे आहे. यानंतरचा जो पुढचा फायदा आहे तो म्हणजे आपले वजनात मित्रांनो चालण्यामुळे घट होते. जर आपण दररोज 30 मिनिटापेक्षा जास्त चाललो तर आपल्या शरीरातील 150 ते 200 कॅलरीज बर्न होतात व आपल्या शरीरातील जे खराब कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी होण्यास मदत होते व आपले वजन कमी होण्यास सुरुवात होते. यानंतरचा जो पुढचा फायदा आहे मित्रांनो तो म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते. ज्यावेळेस आपण चालतो मित्रांनो त्यावेळेस ऑक्सिजन घेत असतो आणि रक्तातील ज्या पांढऱ्या पेशी असतात त्यांना ऑक्सिजन भेटते व त्या कुठल्याही रोगाशी लढण्यास सक्षम होतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती ही सुधारण्यास मदत होते. मित्रांनो, सगळ्यात शेवटचा फायदा म्हणजे आपले जे काही स्नायूचे आणि हाडांचे जे जुनी दुखणी असतात ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. आता हे पूर्ण झाले मित्रांनो चालण्याचे फायदे. आता यानंतर मी तुम्हाला चालण्याची योग्य पद्धत कशी असते, माणसाने दररोज किती पावले चालावे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण नॉर्मल जे चालतो मित्रांनो ते एका मिनिटामध्ये 60 ते 85 पावले आपण टाकतो. जर तेच आपण ब्रिक्स वॉकिंग करायचे ठरवले तर एका मिनिटामध्ये कमीत कमी 100 ते 120 पावले होणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, तुम्ही जर ब्रिक्स वॉकिंग करण्यासाठी नवीन असाल तर सुरुवात कशी करायची मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी सुरुवातीची जी 5 मिनिटे आहेत ती एकदम संत गतीने चालायला पाहिजे. त्यानंतरचे पुढचे 25 मिनिटे तुम्ही एकदम जास्त गतीने चालले तर हरकत नाही आणि ब्रिक्स वॉकिंगचा जो शेवट आहे तो एकदम संत गतीने केला तर हरकत नाही. मित्रांनो, ब्रिस्क वॉकिंग करण्याचा सर्वात महत्त्वाचा जो नियम आहे तो म्हणजे नाकानेच आपण चालता वेळेस श्वास घेतला पाहिजे. आपण सरळ रेषेत समोरच पाहिले पाहिजे. दुसरं म्हणजे आपण योग्य प्रकारचे जे आपले शूज असतात ते चांगल्या पद्धतीचे किंवा चांगल्या कंपनीचे असणे गरजेचे आहे. तसेच आपण चालता वेळेस कम्फर्टेबल असे कपडे घालणे किंवा सैल कपडे घालणे गरजेचे आहे. तसेच आपण ज्यावेळेस ब्रिस्क वॉकिंग करायला निघतो त्यावेळेस आपल्याकडे एक 200 किंवा 300 500 ml पर्यंत आपण पाणी घेऊ शकतो. पाणी आपल्याला पिण्यासाठी नाही मित्रांनो, ते जर आपण ज्यावेळेस चालतो त्यावेळेस आपला ज्यावेळेस घसा कोरडा पडतो त्यावेळेस फक्त घसा आपला कोरडा जो आहे तो ओला करण्यासाठी आपण त्याला वापरू शकतो. आता शेवटी सांगू इच्छितो की कमीत कमी दिवसभरामध्ये 10,000 पावले आपण चालणे खूप गरजेचे आहे. जर कोणाला हेल्थशी संबंधित जर काही समस्या असतील तर आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच आपण ब्रिस्क वॉकिंग मित्रांनो चालण्यास सुरुवात करावी. तर मित्रांनो, हे होते चालण्याचे 12 प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे फायदे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या प्रिय व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. निरोगी रहा, आनंदी रहा. नमस्कार.